सर्वांना नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली निंदा चेष्टा करणाऱ्या लोकांना आपण प्रत्युत्तर कसे द्यावे? संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी, कारण तो साबण पाणी इत्यादी काहीही न वापरता धोब्यासारखे आपल्या स्वभावातील दुर्गुण दाखवतो आणि एक प्रकारे आपल्या स्वभावाला स्वच्छ करत असतो. बहुधा निंदा करणारे किंवा चेष्टा करणारे लोक वाईट नसतात. ते फक्त आपल्या एखाद्या कमीबद्दल किंवा व्यंगाबद्दल चेष्टा करतात. त्यात त्यांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो. आपण कुणाला आनंद देऊ शकण्याच्या स्थितीत असलात तर त्यापेक्षा आनंदाची अन्य कोणतीही गोष्ट असू शकत नाही. निंदा किंवा चेष्टा यांना जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही, कारण त्या क्षणिक असतात आणि आपण जर त्या व्यक्तीसोबत संवाद साधला आणि त्यांच्या उपहासाला सकारात्मक वळण देऊन त्यांच्यासोबत आनंद घेतला तर आपले निंदक आणि चेष्टा करणारे आपले मित्र होऊ शकतात. मात्र जे लोक आपल्या विचारांशी असंगत असल्यामुळे आपली हेटाळणी करतात, ट्रॉल करतात, अवहेलना करतात आणि विचारांचे उत्तर विचाराने देण्यात असमर्थ असतात, ते आपले खरोखरचे शत्रू असतात. आपण आपल्यावर केल्या गेलेल्या टीका टिप्पण्यांना सविस्तरपणे वाचून त्यांचे खरे मंतव्य काय आहे त्याबद्दल जाणून घ्यावे आणि त्यांच्या टीका टिप्पण्यात केल्या गेलेल्या विधानात किती सत्यता आहे याचे मोलमाप करावे. कारण जर त्यांच्या विधानात सत्यता असेल तर स्वतःला दुरुस्त करावे. इतकेच नव्हे तर चुका निदर्शनास आणल्याबद्दल त्यांचे आभारसुद्धा मानावे. शहाणा माणूस निंदा करणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करीत असतो. हत्ती चालत असतो, कुत्री भुंकत असतात. हत्तीला काही फरक पडत नाही. हेच उत्तर निंदा करणाऱ्या व्यक्तीला योग्य होईल. लोक जर तुमची निंदा करत असतील, तुमची चेष्टा करत असतील तर हे संकेत आहेत तुमच्या यशस्वी होण्याचे. लोक तुमची निंदा तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही कोणत्या तरी क्षेत्रात यशस्वी होतात. तुमचे काम प्रामाणिकपणे करा. ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवा. हेच प्रत्युत्तर आहे तुमच्या निंदकाचे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.